निवडणुका झाल्यानंतर एकंदरीतच ईव्हीएम आणि एकंदर निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात प्रचंड शंका निर्माण झाल्या। आज जे काही आम्ही सांगतो आहोत हे राजाभाऊ देशमुख हे आमचे परळी विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचे अधिकृत उमेदवार होते। उमेदवार असल्या कारणाने ते प्रत्येक बूथवर फिरायचे। एकंदर बीडमध्ये 386 बूथ आहेत परळीमध्ये, परळी विधानसभा मतदारसंघ। लोकसभेमध्ये झालेल्या धांदलीनंतर हायकोर्टाने त्याच्यातले 122 बूथ हे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केले आणि त्यांना एक्स्ट्रा सुरक्षा प्रोटेक्शन देण्याची व्यवस्था करा असं हायकोर्टाने सांगितलं। कोणी सांगितलं? हायकोर्टाने। म्हणजे जबाबदारी कोणावर आली? जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर, एसपी म्हणजे पोलीस आणि इलेक्शन कमिशन। आता जे मी पुढे सांगणार आहे ते अतिशय धक्कादायक आहे। ह्या इलेक्शनमध्ये 201 बूथवरती हल्ले झाले आणि 201 बूथ कॅप्चर केले गेले। 201 बूथ, ज्या 122 बूथची नावं देण्यात आली होती की याच्यावरती एक्स्ट्रा प्रोटेक्शन द्या, सीसीटीव्ही कॅमेरा द्या, सीआरपीएफचे वेगळे जवान द्या, काहीही केलं नाही आणि 122च्या 22 बूथ हे कॅप्चर करण्यात आले। निवडणूक आयोगाच्या समोर त्याच्या थोबाडीत मांडल्यासारखं ही प्रक्रिया वापरली गेली। माझा स्पष्ट आरोप आहे की जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर, एसपी आणि इलेक्शन कमिशन हे नोकरासारखे वागत होते, नोकरासारखे। आता ही निवडणूक प्रक्रिया, इलेक्शन बूथ कॅप्चर करणं हे कसं करत होते हे स्वतः उमेदवार आपल्याला सांगतात।